तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन. त्यासाठी एक कोबीचा कडा खिसून घेतलेला आहे बारीक. त्यात आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, एक मोठी वाटी मैदा, एक छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर, आवडीनुसार लाल तिखट, चवीपुरतं मीठ. हे छानपैकी मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता मंचुरियन बनवून घेऊया गोल गोल. हे बघा, हे अगदी सहजरित्या होतात, पाहू शकता तुम्ही. असेच गोल गोल मंचुरियन बनवून घ्यायचेत आपल्याला. हे मंचुरियन आपले बनवून झालेले आहे. हे तळून घेऊया. गॅस पेटवून कढई ठेवून तेल टाकून घेऊया. त्यात तेल टाकून झालेलं आहे, तेल गरम झालेलं आहे आपलं. तर हे मंचुरियन सोडून घेऊया तेलात. हे छान असे लालसर होईपर्यंत तळवायचे आहेत आपल्याला, लो मीडियम गॅसवरच. हे पाहू शकता तुम्ही. पाहू शकता तुम्ही, असे ब्राउनिश झालेले आहेत. हे काढून घेऊया. असेच मंचुरियन तेलात सोडून घेऊया बाकीचे पण. मंचुरियन तळून होईपर्यंत आपण कांदा आणि शिमला मिरची बारीक चिरून घेऊया. हे बाकी मंचुरियन पण तळून झालेले आहेत आपले. पाहू शकता तुम्ही कसा ब्राउनिश छानपैकी कलर आलेला आहे. आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 माप तेल टाकून घेऊया. आलं लसूण, कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची हे परतून घेऊया छानपैकी. हे परतून झालेलं आहे, छान कलर आलेला आहे ब्राउनिश. त्याच्यात चिली सॉस, रेड चिली सॉस, 2 चमचे सोया सॉस आणि टमॅटो सॉस. कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून घेतलेले आहे. कॉर्नफ्लॉवर पीठ हे टाकून घेऊया. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर होतं ते. हे बघा, ही मस्त ग्रेव्ही तयार आहे. त्यात मंचुरियन टाकून घेऊया आपण. हे मिक्स करून घेऊया. तर तयार आहेत आपले छान मस्त मंचुरियन. अगदी सोप्या पद्धतीत होणारे, घरात असलेल्या साहित्यापासून असे तयार होणारे छानपैकी असे मंचुरियन एकदा नक्की करून पहा. हे एका डिशमध्ये काढून घेऊया. तर आमची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.